नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 जून 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकता आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकता. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धन गुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. उपाय: घरामध्ये जुनी आणि फाटलेली पुस्तके दुरुस्त केल्यास कौटुंबिक जीवन संस्मरणीय राहील. वृषभ राशी. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटिव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. आज तुम्ही आहार व्यवस्थित घ्या. विशेषतः अर्धशिशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मित्र लाभतील. उपाय: रात्रभर पाणी एका भांड्यामध्ये विधार वृक्षाची मुळे ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या आणि आपल्या कुटुंबासोबत एक चांगला वेळ घालवू शकता. मिथुन राशी. तुमच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी आपल्या भाऊ बहिणीसोबत काही सिनेमा पाहू शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ व्यतीत करायला मिळेल. मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाऊ शकता. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहेत त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. उपाय: पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला. कर्क राशी. सामाजिक कामात रमाल.
परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीप्रमाणे चांगला असणार आहे. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागेल, पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुनाच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हाला मदत करतील. आई वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. उपाय: मजबूत आर्थिक स्थितीसाठी जेवणाआधी आपले पाय धुवा आणि जर हे शक्य नसेल तर चप्पल काढून ठेवा. सिंह राशी, आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगीसोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल, परंतु ते आपल्या इच्छेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतित करू शकतात. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते. या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात व्यतीत करू शकता. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खाजगी स्पेस हवी आहे. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. आपल्या कुटुंबाच्या गौप्य गोष्टीमुळे आश्चर्यचकित राहाल. उपाय: हिरव्या रंगाच्या पोशाख सामग्रीचा वापर करा आणि आपल्या प्रेमी आयुष्याला आनंदी ठेवा. कन्या राशी, कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्याजवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. शारीरिक सुदृढतेसाठी, विशेषतः मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील लहान लहान गोष्टीवर आज तुमचे धन खर्च होऊ शकते. त्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. कामाच्या ताणतणावाचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळीसाठी वेळ देता येणार नाही. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. उपाय: तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहण्यासाठी तुम्हाला शक्य असल्यास सोने नेहमी परिधान करा. तूळ राशी,
इतरांकडून लोन घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनावधानाने कोणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. उपाय: त्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहिल्यानंतर आणि चांगले स्वास्थ्य बनवल्यानंतर सरसोच्या तेलाला दान करा. वृश्चिक राशी, तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्यात तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका. भागीदार आपला फायदा घेतील. निव्वळ मजा आनंद आज तुम्ही लुटू शकाल, कारण संपूर्ण आयुष्य मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रमंडळी समवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल, परंतु वाहन चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल. घरातील काही जुन्या सामानाला पाहून आज तुम्ही आनंदी होऊ शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यात आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे. उपाय: तीळ आणि साखर वाहत्या पाण्यामध्ये वाहत घातल्याने नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदेशीर राहील. धनु राशी, जे लोक आतापर्यंत सिंगल आहेत त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे, परंतु गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्की जाणून घ्या की ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. रोजच्या वैवाहिक आयुष्यात तुम्ही आनंदी राहाल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे. ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. उपाय: रुग्णालयातील रुग्णांना मदत करा आणि त्यांची सेवा करा आणि चांगले आर्थिक आरोग्य ठेवा. मकर राशी, या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी आपल्या घरातील लोकांसोबत काही सिनेमा पाहू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते.
चैतन्याने सळसळता आणखी एक दिवस. अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. उपाय: कुष्ठरोग असलेल्या लोकांची मदत करणे आणि त्यांची सेवा करणे, त्यांना ऐकून घेणे, त्यांच्यासोबत बोलणे यामुळे चांगले आरोग्य ठेवण्यास मदत करू शकता. कुंभ राशी. काम पूर्ण करण्याकामी स्त्री सहकारी तुमची मदत करतील. तुमच्या घरातील कोणी जवळचा व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, पण तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका. त्याने आजारी पडण्याची शक्यता अधिक आहे. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळीत असेल आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकाल. उपाय: पांढऱ्या गाईला पोळी खाऊ घाला, याने आरोग्य चांगले राहील. मीन राशी. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकता आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकता. तुमच्या कुटुंबियासमवेत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुमचे वाद मिटवतील. तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटून आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. उपाय: वडाच्या किंवा लिंबाच्या झाडाला दूध वाहा आणि आपल्या कपाळावर झाडाच्या मातीने टिळा लावा. यामुळे आर्थिक स्थितीचे सशक्तीकरण होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.